मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ज्ञ. एवढ्याशा छोट्याशा गोळ्या काय काम करणार आहेत हा नेहमी तुमचा प्रश्न असतो. तुम्हाला आज मी 3 रिझन देणार आहे की का होमिओपॅथी घ्यायची. ॲक्च्युली इट इज मोर सायंटिफिक मेथड. कारण तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट की अगदी तुम्ही हेअरफॉल, कॉन्स्टिपेशन या छोट्या छोट्या आजारांसाठी जेव्हा आमच्याकडे येता, आम्ही तुमची पूर्ण हिस्ट्री घेतो आणि यामध्ये तुमचं औषध निवडून तुम्हाला जे दिलं जातं त्याचा 3 प्रकारे इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतो. तो कुठला तर पहिला इफेक्ट म्हणजे तुमची जी प्रेझेंट कंप्लेंट असेल, मे बी तो डायबेटीस असेल, हेअरफॉल असेल, कॉन्स्टिपेशन असेल, ते तर 100% बरं होतं, परमनंटली बरं होतं. सेकंड थिंग, तुमचे जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत, जसं आईवडिलांना डायबेटीस आहे, बीपी आहे, कॅन्सर आहे, हे तुमच्यापर्यंत येण्याचं प्रमाण हे ऑलमोस्ट 99% कमी होतं. थर्ड थिंग, कॉन्टॅजियस इलनेस जसं की करोना व्हायरस आहे किंवा इन्फ्लुएन्झा आहे, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, हे सगळे होण्याचे चान्सेस पण 99% कमी होतात. तुमची इम्युनिटी वाढते. सो होमिओपॅथी जरी अगदी तुम्ही छोट्या आजारांसाठी घेत असेल तर हे 3 प्रकारे तुमच्या बॉडीवर काम करतंय. तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्हाला अशा प्रकारची प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट पण जर कुठे अवेलेबल आहे का, तर नाही, याचा आन्सर नाही आहे. शिवाय अदर मेडिसिनचे जे साईड इफेक्ट्स असतात तेही याचे नाही आहेत. तर अशी बेस्ट ट्रीटमेंट मी तर म्हणते कुठेच नाहीये जी होमिओपॅथीमध्ये आहे. तर नक्की होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे.